देशासाठी लढणारे सर्व शूरवीर आपल्याला माहीत नसतात, काही अज्ञात असतात, पण ते असं काही कार्य करून जातात की त्यामुळे आपल्या देशाची सुरक्षितता अबाधित राहते. रात्रीचे 2:30 वाजले होते. शहर झोपले होते, पण दिल्ली पंजाब हायवेवरील एका जुन्या गोदामात मात्र अंधाराला चिरत एक हलका हलचल आवाज होत होता. कोणालाही कल्पना नव्हती की त्या अंधाराच्या आत देशासाठी सर्वात मोठा धोका लपलेला आहे. एक दहशतवादी मॉड्यूल ज्यांच्या हातात आणि आधीच तयार होत्या. त्या रात्री स्पेशल टास्क फोर्सचा सायरन शांतपणे वाजत होता. पथकात एक चेहरा मात्र विशेष चमकत होता. सपना कश्यप, 29 वर्षांची महिला कमांडो, ज्यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हॉक आय म्हणून ओळखलं जायचं, कारण त्यांच्या नजरेची धार दूरवर दिसणाऱ्या सूक्ष्म हालचालीही टिपायची. ऑपरेशनचं नाव होतं. कमांडर रणवीर यांनी सर्वांना ब्रीफिंग दिलं. सगळे लक्षात ठेवा, टार्गेट आत भारी शस्त्रांनी सज्ज आहे. त्यांच्याकडे अंधारात पाहणारी नाईट व्हिजन्स, ग्रेनेड्स आणि हायटेक वायरलेस आहेत. चूक करण्याची जागा नाही. सपना शांतपणे आपली बंदूक तपासत होती. तिच्या मनात गेल्या काही दिवसातील तपासाचा चित्रपट पुन्हा पुन्हा चालू होता. एका बसमध्ये सापडलेली ती संशयास्पद बॅग, त्यात मिळालेलं एक नोट. 14 तारखेला शहर पेटणार आहे. त्या नोटनेच संपूर्ण मिशनची सुरुवात झाली होती. त्या गोदामात प्रवेश करण्यासाठी 4 संघ तयार झाले. पण पुढचा निर्णय अचानकच कमांडरने सपनावरती टाकला. एंट्री पॉईंट 2 ठरव. तुझ्या विश्लेषणावरती सगळं अवलंबून आहे. सपना गोदामाकडे पाहत राहिली. सर्वत्र अंधार, सर्वत्र शांतता, पण काहीतरी चुकतंय. कुठून तरी हलका वास येत होता. तो वास होता डिझेलचा. म्हणजेच कुठेतरी जनरेटर चालू आहे, म्हणजे आत कुणीतरी सक्रिय आहे. साईड विंडो, ती शांतपणे म्हणाली. दिसत नाही काही? कमांडरने विचारले. दिसत नाही, म्हणूनच तेथूनच एंट्री. जिचे उत्तर ठाम. आपलं घाबरलेलं मन तिला रोखत नव्हतं. उलट तिच्या आत काहीतरी वेगळाच आत्मविश्वास जागत होता. जेव्हा संघ खिडकीजवळ पोहोचला, सपना हाताने संकेत दिला. थांबा. तिला हलकासा आवाज ऐकू येत होता. एखाद्याच्या बोटांनी AK-47 रिलोड करतानाचा. ट्रॅप आहे, ती कुजबुजली. तिने हळूच टॉर्चचा एक बारीक प्रकाश खिडकीत टाकला. खाली ट्रिप वायर लावलेला होता. जर कुणी आत पाय टाकला असता तर पूर्ण स्फोट आणि सर्व संपलं. सगळ्यांनी श्वास रोखला. जर सपना नसती तर ऑपरेशन सुरू होण्याआधीच संपलं असतं. तिने 20 मिनिटात वायर डिसेबल केली, पण त्या थरारात वेळ कसा गेला हे मात्र कुणालाच समजलं नाही. आता गोदामात प्रवेशाची वेळ आली. दार उघडताच गोदामाच्या मागच्या बाजूने मशीन गनचा पहिला फटकारा. कट 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 कट. गोळ्या भिंतीत खुपसल्या गेल्या. धूर, आवाज, अंधार. पण सपनाने नेम धरून पहिल्या शॉटमध्ये एक दहशतवाद्याला थेट पाडला. तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्याकडे थक्क होऊन पाहिलं. ती मुलगी नाही, ती एक सेनादुर्ग आहे. त्यांच्यातीलच कुणीतरी हळूच कुजबुजलं. पुढचे 15 मिनटं प्रचंड गोळीबार, धुराचं धुकं आणि अंधारात धावपळ. जीव की प्राण असा एक क्षण. एका खोलीतून धावून बाहेर आलेल्या दहशतवाद्याने ग्रेनेड हातात घेतला होता. तो काही क्षणात त्याने फेकला असता,
सपनाने अतिशय वेगाने उडी मारून त्याच्या हातातील तो ग्रेनेड हिसकावून घेतला आणि 5 सेकंदातच त्याला तिने त्या खिडकीतून बाहेर फेकलं. धडाम! स्फोटाचा आवाज बाहेर झाला. प्राण वाचले. 1 नव्हे तर 12 कमांडोचे. गोदामाच्या शेवटच्या रूममध्ये मुख्य मास्टरमाइंड लपलेला होता. त्याच्या हातात होती एका कोपऱ्यात सायलेन्सर पिस्टल आणि बॅगमध्ये होते. त्याने सपनाकडे बंदूक रोखली. दोघांमध्ये अवघे 2च सेकंद होते, पण तिच्या एका अचूक फायरनं तो खाली कोसळला. सर्वत्र शांतता पसरली. ऑपरेशन संपलं. गोदामातून बाहेर पडताना अंधार फाटून पहाट उजाडत होती. जणू आकाश स्वतः त्या महिला योद्ध्याला सलाम करत होतं. कमांडरने तिच्या खांद्यावरती हात ठेवला. आज तुझ्यामुळे 20 लाख लोकांचं शहर वाचलं आहे. आज भारताने एक नवीन नायिका पाहिली. पण सपना मात्र शांत होती. ती म्हणाली, सर, हा माझा नाही, हा प्रत्येक भारतीयाचा विजय आहे. कारण मी जी आहे ती माझ्या या देशामुळेच आहे. त्या दिवशी कोणत्याही न्यूज चॅनलने मोठी ब्रेकिंग केली नव्हती. सोशल मीडियावरती तिचं नाव ट्रेंडमध्ये नव्हतं. पण त्या रात्री देशाने एक अनाम, निशब्द, न सांगता करणारी एक महिला छायायोद्धा पाहिली होती. ती होती सपना कश्यप.